आणि आता मोठ्या राजकीय बातम्या। महापालिका निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई। लाडकी बहीण योजनेला अजित पवार निधी देतात, त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्यासोबत। नागपूरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आभा पांडे यांचा दावा। भाजपचा गड असलेल्या प्रभागात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा जोर। पुण्यात प्रभाग 16 मधील उमेदवारावर शिस्तभंगाची कारवाई। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर शिस्तभंगाची कारवाई। पक्षाने माघार घ्यायला सांगितली, मात्र माघार घेतली नाही, त्यामुळे भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली। परभणीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील आनंदनगरमधील नागरिकांचा महापालिकेच्या मतदानावर बहिष्कार। अर्धा किलोमीटरवरील पोलिंग बूथ 4 किलोमीटर लांब गेला, त्यामुळे नागरिक आक्रमक। नारायण राणेंची सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत। आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, आता थांबायला हवं, नारायण राणेंचं हे वक्तव्य। सिंधुदुर्गात प्रचारादरम्यान नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत। आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, थांबायला पाहिजे, नारायण राणेंचं विधान। मात्र या दरम्यान नीलम राणे भावुक। राणे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना निवृत्तीचे संकेत देणं राज्याच्या विकासाच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही। नारायण राणेंनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ। राणेंची प्रकृती उत्तम, उन्हामुळे चक्कर आली। भाजप नेते प्रशांत कदमांची माहिती। कार्यक्रमाला नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे देखील होत्या उपस्थित। चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचे आरोप। तर टोलमध्ये सतेज पाटलांकडून भ्रष्टाचार, मात्र मी मंत्री झाल्यावर टोल घालवला, चंद्रकांत पाटील यांचं हे मोठं वक्तव्य। सत्य थेट पाईपलाईनचं असं म्हणत सतेज पाटलांची पत्रकार परिषद। पीपीटी प्रेझेंटेशन आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या आरोपांना सतेज पाटील देणार उत्तर।